नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला असा प्रश्न विचारून हा व्हिडिओ सुरू करू इच्छिते जो तुम्ही स्वतःला कधीही विचारला नसेल. तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की तुम्ही दररोज औषध घेता, डॉक्टरकडे जाता आणि तपासणी करून घेता, तरीही तुमचं शरीर पूर्णपणे बरं का होत नाही आहे? तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की औषध आजार का दाबतं पण तो पूर्णपणे नाहीसा का करत नाही आहे? जर तुम्ही सध्या हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हालाही हाच प्रश्न पडत असेल. काहींना गुडघेदुखी, काहींना मधुमेह, काहींना उच्च रक्तदाब आणि काहींना सतत अशक्तपणा, चक्कर येणं आणि भीतीने ग्रासलेले लोक सध्या जगामध्ये आहेत. एक 68 वर्षीय महिला रुग्ण होती. तिला दररोज सकाळी गुडघेदुखी, पाय जमिनीवर ठेवल्यावर वेदना आणि आयुष्य असंच असेल अशी भीती वाटत होती. ती मला म्हणाली की मी औषध घेऊन कंटाळली आहे, पण माझं शरीर ऐकायला नकार देतं. मी तिला फक्त एकच प्रश्न विचारला, तुम्ही नक्की काय खात आहात आणि काय धरून आहात? इथून आजचं पहिलं सत्य सुरू होतं. आपण आजाराला धरून ठेवतो आणि उपचारांनी ते दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण शरीर काही गोष्टी सोडून दिल्यावरच बरं होतं. आज आपण पहिली गोष्टीवरती चर्चा करूया. जर तुम्ही सोडून दिलं तर शरीर स्वतःहूनच बरं होण्यास सुरुवात करेल. विचार करा, जेव्हा तुम्हाला थोडी भूक लागते तेव्हा तुम्ही दिवसातून अनेक वेळा काहीतरी खाता का? बिस्किट, नाश्ता, गोड पदार्थ किंवा वारंवार चहा? हार मानण्याची ही पहिली गोष्ट आहे. वारंवार खाणं. आपल्याला वाटतं की कमी प्रमाणामध्ये खाल्ल्याने आपण कमकुवत होणार नाही, पण सत्य हे आहे की वारंवार खाल्ल्याने शरीराला विश्रांती मिळत नाही. पचनसंस्थेला विश्रांती मिळाल्यावरच शरीर बरं होतं. मी एक 72 वर्षांचा रुग्ण पाहिला आहे. त्याला गॅस, बद्धकोष्ठता, जडपणा आणि थकवा आला होता. तो दिवसातून 8-10 वेळा जेवण करत असे. तेव्हा मी त्याला दिवसातून फक्त 2 वेळा जेवायला सुचवलं. तेव्हा त्याने घाबरून विचारलं, डॉक्टर मी कमकुवत होणार नाही का? 3 आठवड्यानंतर तीच व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की माझं पोट हलकं वाटतं, माझी झोप अधिक खोल झाली आहे आणि उठल्यावर माझं शरीर अधिक उत्साही वाटतं. आता प्रश्न असा आहे की जर तुम्हाला वारंवार खाणं थांबवावं लागत असेल तर तुम्ही काय खावं? या टप्प्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे साधं कोमट पाणी. तुम्ही जागे होताच रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाणी प्या. लिंबू नाही, मध नाही, कोणतेही पदार्थ नाहीत, फक्त साधं कोमट पाणी. ते हळूहळू बसून पिया. उभं राहून प्यायचं नाही, बसून प्यायचं. त्यानंतर किमान 40 मिनिटे काहीही खाऊ नका. हे पाणी शरीराला सूचित करतं की शुद्धीकरणाची वेळ आली आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा शरीर हळूहळू साचलेली घाण, जळजळ आणि विषारी पदार्थ बाहेर काढू लागतं. आता काय खाऊ नये ते काळजीपूर्वक समजून घ्या. उठल्यावर चहा नाही, बिस्किट नाही, नाश्ता नाही. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही शरीराच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणता. सकाळी तुमचं पहिलं जेवण थोडं उशिरा करा. दुपारचं जेवण निश्चित वेळी करा. रात्रीचं जेवण हलकं आणि लवकर करा. हा एक साधा नियम आहे जो अनेक वृद्ध लोकांनी पाळला पाहिजे आणि त्यांचे गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगे आणि जडपणा स्वतःहूनच निघून जातो. लक्षात ठेवा, शरीर हे एक यंत्र नाही, त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही वारंवार जेवण वगळता तेव्हा शरीराला स्वतःला बरं करण्याची संधी मिळते. ही जादू नाही आहे, हा शरीराचा नैसर्गिक नियम आहे आणि तुम्ही फक्त पहिली गोष्ट सोडून दिली आहे. आणखी 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही सोडल्यास तुमचं शरीर केवळ कार्य करत नाही तर आतून पुन्हा निर्माण होण्याससुद्धा सुरुवात करेल. आता मी तुम्हाला आणखी एका गोष्टीबद्दल सांगेन जी प्रत्येक वृद्ध व्यक्ती दररोज खातो आणि तीच गोष्ट आजारपणाला दूर ठेवते. आता थेट मुद्द्याकडे जाऊया. ही जवळजवळ प्रत्येक घरामध्ये दररोजची मुख्य गोष्ट आहे आणि ती अशी गोष्ट आहे जी लोकांना सामान्य वाटते आणि ते विचार न करता खात राहतात. पण हीच गोष्ट हळूहळू शरीराला आतून कमकुवत करते, जळजळ वाढवते आणि औषधे देखील कुचकामी बनवते. ही गोष्ट आहे पांढरी साखर. माझ्या अनुभवामध्ये मी पाहिलं आहे की बहुतेक वृद्ध लोक म्हणतात की आपण जास्त गोड खात नाही, पण जेव्हा मी त्यांना त्यांच्या रोजच्या जेवणाचा हिशेब विचारला जातो तेव्हा त्यांच्या चहामध्ये साखर, दुधामध्ये साखर, लापशीमध्ये साखर, कधी बिस्किट, कधी गोडाचा एक छोटासा तुकडा असतो. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी एकत्रितपणे शरीरामध्ये आग लावत असतात. एक 70 वर्षांचा पुरुष रुग्ण मधुमेहाने ग्रस्त होता. त्याच्या पायामध्ये जळजळ होत होती आणि तो रात्री उठायचा. तो स्पष्टपणे म्हणाला की डॉक्टर, मी महिन्यातून एकदाच गोड खातो. जेव्हा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचं निरीक्षण केलं गेलं तेव्हा असं आढळलं की दिवसातून 4 कप चहा, प्रत्येक वेळी 2 चमचे साखर. तर मी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली, साखर सोडून द्या. कोणतंही नवीन औषध नाही, व्यायाम नाही, महागडे उपचार नाहीत, फक्त साखर खाणं थांबवा. पहिल्या आठवड्यामध्ये तो संघर्ष करत होता. दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याच्या चवीच्या कळा बदलल्या. तिसऱ्या आठवड्यामध्ये तो स्वतः मला म्हणाला की
त्यांच्या पायांमध्ये जळजळ कमी झाली आहे, ते अधिक गाढ झोपू लागले आहेत. आता प्रश्न उद्भवतो, जर तुम्ही साखर खात नसाल तर तुम्ही काय खावं? प्रयत्न करण्याची पहिली गोष्ट म्हणजे गूळ. पण लक्षात ठेवा, गूळ हे औषध नाही आणि ते मर्यादित प्रमाणामध्ये सेवन केलं गेलं पाहिजे. गूळ का? कारण गूळ हे फक्त त्याच्यामध्ये गोडवा नसतो, त्यात लोह, ऊर्जा आणि पचनास मदत करणारा पोषक घटकसुद्धा असतो. आता योग्य पद्धत समजून घ्या. जर तुम्ही चहा पित असाल तर साखरेऐवजी गुळाचा एक छोटा तुकडा घाला, खूप लहान म्हणजे 1 ग्रॅम इतका. तो चहामध्ये विरघळू नये. चहा पिल्यानंतर गुळाचा एक छोटासा तुकडा तोंडामध्ये ठेवा आणि हळूहळू त्याला चगळा. तो कधी खाऊ नये? सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाऊ नये, रात्री झोपण्यापूर्वी गूळ खाऊ नये. सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणानंतर किंवा चहानंतर. किती प्रमाणामध्ये? तर दिवसातून 1 किंवा 2दा, जास्त नाही. प्रत्येक वेळी नाहीच नाही. फक्त एक छोटासा तुकडा आपल्याला खायचा आहे. आता गूळ कसा खाऊ नये हे समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. गूळ गोड म्हणून खाऊ नका. गुळापासून लाडू बनवून ते खाऊ नका. जास्त प्रमाणामध्ये गूळ खाऊ नका. लक्षात ठेवा, हा बदल शरीराला शांत करण्यासाठी आहे, जिभेला आनंद देण्यासाठी नाही. फक्त 1 वर्षांची बघा 65 वर्षांची महिला रुग्ण होती. ती सतत थकलेली आणि चक्कर येत होती. चाचण्यांमध्ये अशक्तपणा दिसून आला. तिने औषध घेतलं, परंतु साखर आणि मर्यादित गूळ सोडल्याशिवाय कोणतीही सुधारणा झाली नाही. 3 महिन्यानंतर तिच्या डोळ्यांतील चमक आणि तिच्या चेहऱ्यावरील ताजेपणा स्वतःसाठी बोलला. आता आणखी एक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गोड सोडू शकत नाही, तर तुमची सवय बोलते आहे, तुमचं शरीर नाही. शरीराला गोड पदार्थाची गरज नाही, त्याला संतुलनाची गरज आहे. जेव्हा तुम्ही साखर सोडता तेव्हा शरीरातील जळजळ कमी होते, रक्त जाड होणं थांबतं आणि आत साचलेला थकवा हळूहळू नाहीसा होऊ लागतो. या बदलाचा परिणाम एका दिवसामध्ये दिसणार नाही, पण 21 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. झोपेचा त्रास कमी होईल, अस्वस्थता कमी होईल, जडपणा कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधांचे परिणाम सुधारू लागतील. कारण आता शरीर औषधांशी लढत नाही, उलट सहकार्य करत आहे. सर्वात मोठा धडा म्हणजे जेव्हा आपण लहान दैनंदिन चुकांकडे दुर्लक्ष करत असतो तेव्हा आजार वाढतो आणि लहान दैनंदिन सवयी सुधारल्यावर आरोग्य परत येतं. तुम्ही आता दुसरा मुद्दा सोडला आहे, आणखी 2 आहेत. आता मी प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये आढळणाऱ्या एका गोष्टीबद्दल बोलणार आहे, ज्याला लोक क्षुल्लक मानतात, पण तीच गोष्ट शांतपणे सांधेदुखी, सूज आणि अशक्तपणा वाढवते. तो भाग काळजीपूर्वक ऐका, कारण ही अनेक वृद्ध लोकांची सर्वात मोठी चूक आहे. आता आपण प्रत्येक स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलूया. लोक ते आवश्यक मानतात, त्याशिवाय अन्न अपूर्ण वाटतं. पण हीच गोष्ट हळूहळू सांधेदुखी, सूज, लठ्ठपणा आणि अशक्तपणा वाढवते. हे आहे रिफाईंड तेल. बहुतेक वृद्ध लोक म्हणतात की आपण खूप कमी तेल खातो, पण सत्य हे आहे की आज जवळजवळ प्रत्येक भाजी, डाळ, पराठा आणि पुरी या तेलामध्ये शिजवली जाते. रिफाईंड तेल स्वच्छ आणि हलकं दिसतं, पण ते शरीरासाठी तितकंच जड आहे. 73 वर्षांचा एक रुग्ण होता. त्याला गुडघेदुखी, चालण्यास त्रास आणि उठल्यावर शरीर जड वाटत होतं. तो औषध घेत होता, पण त्याला आराम मिळत नव्हता. जेव्हा त्याला विचारलं अन्न कोणत्या तेलामध्ये शिजवलं जातं, तेव्हा उत्तर दिलं रिफाईंड तेल. तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की रिफाईंड तेल हलकं आहे. मी त्यांना फक्त विचारलं की तेल बदला, नवीन औषध नाही, इंजेक्शन नाही. 3 आठवड्यानंतर तोच व्यक्ती म्हणाला, मला कडकपणा कमी झाला आहे आणि चालताना मला बरं वाटतं. आता काय टाळायचं ते समजून घ्या. रिफाईंड तेल खाऊ नका, त्यात कोणतेही पोषण नसतं. ते शरीरामध्ये जळजळ वाढवतं, सांधेदुखी वाढवतं, रक्त जाड करतं. आता प्रश्न उद्भवतो की मग नक्की काय खायचं? सध्या तुम्ही सर्वात आधी टाळावं ते म्हणजे मोहरीचं तेल. सर्वात आधी जे करावं ते म्हणजे मोहरीचं तेल. मोहरीचं तेल आपलं शरीर उबदार करतं, सांध्यांना आधार देतं आणि पचन मजबूत करतं. आता योग्य पद्धत समजून घ्या. मोहरीचं तेल नेहमी कच्चं सेवन करू नये, ते थोडं गरम केल्यानंतर वापरावं. ते कसं वापरायचं? भाज्या शिजवताना तेल घालू नका आणि धूर अजिबातच करू नका. तेल इतकंच गरम करावं की मोहरी किंवा जिरे घालताना कडक आवाज येईल. नंतर भाज्या घाला. किती तेल घ्यावं? दररोज 3 ते 4 चमचेपेक्षा जास्त तेल घेऊ नका. ही गोष्ट जी आहे संपूर्ण दिवसभराच्या वापरासाठी आहे, एका जेवणासाठी नाही. कसं खाणं टाळावं? तळलेलं अन्न नाही, पुरी, कचोरी किंवा पकोडे दररोज खाऊ नये. जर तुम्हाला खरोखर हवं असेल तर महिन्यातून 1दा किंवा 2दा.
एका 68 वर्षीय महिलेला सकाळी हातांना सूज येत होती. बोटे वाकवण्यास त्रास होत होता. तिने औषध घेतलं, परंतु रिफाईंड तेलापासून मोहरीच्या तेलापर्यंत सूज कमी झाली नाही. आता आणखी एक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या. तेल बदलणं ही एक छोटी गोष्ट वाटू शकते, परंतु त्याचा परिणाम हळूहळू संपूर्ण शरीरावरती होतो. सांधेदुखी कमी होते, सूज कमी होते, शरीर हलकं वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पचन सुधारतं. पचन सुधारतं तेव्हा शरीर स्वतः बरं होऊ लागतं. आता मोहरीचं तेल कधी टाळायचं ते समजून घ्या. जर तुमचं पोट जळत असेल तर त्याचं प्रमाण आणखी कमी करा, पण तेल वापरणं पूर्णपणे थांबवू नका. शरीराला तेलाची गरज आहे, चुकीचं तेल नाही. लक्षात ठेवा, आजार एका रात्रीत वाढत नाही आणि आरोग्य एका रात्रीत परत येत नाही. पण जेव्हा तुम्ही चुकीचं तेल सोडून योग्य तेलाचा अवलंब करता तेव्हा शरीराला त्याची योग्य दिशा मिळते. तुम्ही तिसरी गोष्ट सोडून दिली आहे. अजून एक गोष्ट शिल्लक आहे आणि ती म्हणजे सर्वात दुर्लक्षित, सर्वात जास्त धरून ठेवलेली, आणि तीच गोष्ट आहे जी शरीर फक्त कार्य करेल की आतून नूतनीकरण होईल हे ठरवतं. व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग अजूनही शिल्लक आहे. बरेच लोक आयुष्यभर ही चूक करतात आणि त्यांचं शरीर का बरं होत नाही हे त्यांना समजत नाही. तर संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, कारण जर तुम्ही ही गोष्ट सोडून दिली तर शरीर खरोखर स्वतःला बरं करण्यास सुरुवात करेल. आता अशा गोष्टीबद्दल बोलूया ज्याचा विचार बरेच लोक अन्नाकडे करत नाहीत, परंतु जे दररोज शरीरामध्ये प्रवेश करतं आणि हळूहळू त्याची आंतरिक शक्ती कमी करतं. ही गोष्ट म्हणजे मीठ, म्हणजेच अतिशय बारीक चमकदार पांढरं मीठ. बहुतेक लोक म्हणतात की ते मीठ कमी खातात, पण वास्तव असं आहे की भाज्यांमध्ये मीठ, डाळींमध्ये मीठ, सॅलॅडमध्ये मीठ, वरून लोणचं आणि कधीकधी पॅक केलेले स्नॅक्स देखील, या सर्व गोष्टी एकत्रितपणे शरीरामध्ये पाणी साचून राहण्यास कारणीभूत ठरतात. त्या सूज वाढवतात, रक्तदाब वाढवतात आणि मूत्रपिंडावरती ताण देतात. एक 71 वर्षांचा माणूस माझ्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावरती सूज, पायांमध्ये सूज, श्वास घेण्यास त्रास होत होता. तो रक्तदाबासाठी औषध घेत होता, पण आराम काही मिळत नव्हता. मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला, तुम्ही कोणतं मीठ वापरता? उत्तर होतं, डॉक्टर पॅकेजमधलं तेच. मी औषध बदललं नाही, मी फक्त मीठ बदललं आहे. आणि हाच या व्हिडिओचा मुख्य मुद्दा आहे. तुम्ही जे खाऊ नये ते फक्त पॅकेज केलेलं मीठ. आता प्रश्न उद्भवतो, तुम्ही कुठलं मीठ खावं? या विभागामध्ये वापरायची गोष्ट म्हणजे सैंधव मीठ. सैंधव मीठ दिसायला थोडंसं खरखरीत असतं, ते हलक्या गुलाबी ते ऑफ व्हाईट रंगाचं असतं, शरीरामध्ये जळजळ वाढवत नाही. आता योग्य पद्धत समजून घ्या. प्रथम, मीठ कमी करा. मीठ कमी करणं बदलणं नाही, हे महत्त्वाचं आहे. ते कसं वापरावं? भाज्या शिजवताना जास्त मीठ घालणं टाळा. स्वयंपाक केल्यानंतर मीठ घालणं टाळा. दररोज मिठाचं सेवन अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त नसावं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय खाऊ नये. सॅलॅडवर मीठ शिंपडू नका, फळांना मीठ लावू नका, दह्यामध्ये जास्त मीठ घालू नका. जर सवय खूप मजबूत असेल तर सैंधव मीठ खूप कमी प्रमाणामध्ये वापरा. एक 66 वर्षीय महिला आहे, तिचे पाय दररोज सुजत असत. संध्याकाळपर्यंत तिची चप्पल खूप घट्ट होत असे. जेव्हा त्यांनी पॅकेज मिठाऐवजी रॉक सॉल्ट वापरायला आणि त्यांचे प्रमाण जे आहे ते अर्ध केलं, तेव्हा एका महिन्यामध्ये सूज स्पष्टपणे कमी झाली. आता आणखी एक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या. मीठ फक्त चव वाढवत नाही, ते शरीरामध्ये पाणी टिकवून ठेवतं. जेव्हा जास्त मीठ असतं तेव्हा शरीर फुगतं, जेव्हा सूज येते तेव्हा वेदना वाढतात, जेव्हा वेदना वाढतात तेव्हा औषधे वाढतात. पण जेव्हा तुम्ही मीठ कमी करता तेव्हा शरीर स्वतःहून पाणी कमी करू लागतं. आता मीठ कधी टाळायचं हे देखील जाणून घ्या. रात्रीच्या जेवणात खूप कमी मीठ, शक्य असल्यास रात्री अजिबातच मीठ घालू नका. सकाळी आणि दुपारी थोडंसं ठीक आहे. आता हा बदल एका दिवसामध्ये परिणाम दाखवणार नाही, परंतु 10-15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा चेहरा हलका होत असल्याचं, तुमचे पाय हलके होत असल्याचं, तुमचं शरीर कमी जड होत असल्याचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा रक्तदाब स्थिर होत असल्याचं दिसून येईल. आता एक सत्य जे खूप कमी लोकांना समजतं, शरीरामध्ये पाणी टिकून राहिल्यास रोग वाढतो आणि जास्त मीठ असताना पाणी टिकून राहतं. म्हणून मीठ बदलणं आणि कमी करणं शरीराला बरं करण्यास अनुमती देतं. आता तुम्ही 4 प्रमुख अडचणींपैकी तिसरी अडचण सोडवली आहे, पण शेवटी गोष्ट तशीच आहे आणि ती गोष्ट सर्वात खोल आहे. ती सर्वात शांत, सर्वात शक्तिशाली आहे. आता मी अशा गोष्टींबद्दल बोलेन जी अन्न आणि पेयाशी संबंधित आहे, पण शरीरातून तुटतं की आतून नूतनीकरण होतं हे ठरवतं. बरेच लोक आयुष्यभर या गोष्टीला चिकटून राहतात आणि औषधं काम करत नाही हे समजू शकत नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे, त्याकडे बारकाईने लक्ष द्या.
आता अशा गोष्टीबद्दल बोलूया ज्याला लोक चिकटून असतात. ही गोष्ट म्हणजे रात्री उशिरा जेवणं आणि उशिरापर्यंत जागणं. बहुतेक वृद्ध लोक म्हणतात की ते दिवसभर व्यस्त असतात, परंतु ते फक्त रात्री आरामात खातात. काही जण 9 वाजता, काही जण 10 वाजता, काही जण 11 वाजता. पण शरीराचे नियम वेगळे आहेत. रात्र ही पचनासाठी नाही, तर विश्रांती आणि दुरुस्तीची वेळ आहे. एक 69 वर्षीय रुग्ण होता. त्याला गॅस, छातीमध्ये जळजळ, सकाळी कडू चव आणि दिवसभर थकवा जाणवत होता. तो औषध घेत होता, पण काहीही काम झालं नाही. जेव्हा त्यानं विचारलं, तुम्ही रात्रीचं जेवण कधी करता, तेव्हा त्याने उत्तर दिलं, रात्री 10 नंतर. मग औषध बदललं नाही, फक्त वेळ बदलली. आणि या विभागामध्ये हाच मुख्य मुद्दा आहे. तुम्ही फक्त रात्री उशिरा जेवू नये. आता प्रश्न उद्भवतो, तुम्ही काय करावं? या विभागाची गुरुकिल्ली म्हणजे वेळेवर हलकं जेवण खाणं आणि लवकर झोपायला जाणं. सोप्या भाषेत सांगायचं तर रात्रीचं जेवण सूर्यास्तानंतर शक्य तितक्या लवकर करा. सर्वोत्तम वेळ जी आहे ती संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी आहे. बरेच लोक म्हणतात की त्यांना इतक्या लवकर भूक लागत नाही. ही भूक नाही, तर ही सवय आहे. रात्री भूक कमी असते, परंतु चवीची तल्लफ जास्त असते. तुम्ही कसे खावे? रात्रीचं जेवण हलकं असावं. भाज्या, थोडीशी डाळ, पातळ खिचडी. रात्री जड अन्न नाही. आता तुम्ही काय खाऊ नये ते काळजीपूर्वक ऐका. रात्री जास्त भात नको, पुऱ्या नको, पराठे नको, तळलेले अन्न नको, गोड पदार्थ नको. रात्री तुम्ही फक्त कोमट दूध घेऊ शकता, पण योग्य पद्धतीने. झोपण्यापूर्वी 1 तास आधी अर्धा ग्लास कोमट दूध. साखर नाही, गूळ नाही, फक्त साधं दूध. हे दूध औषध नाही, ते शरीराला विश्रांती घेण्याची वेळ आली आहे असं सूचित करतं. आता ते कसं पिऊ नये ते समजून घ्या. थंड दूध प्यायचं नाही, पूर्ण ग्लास दूध नाही, खाल्ल्यानंतर लगेच दूध नाही. 74 वर्षीय एका महिलेला रात्री झोप येत नव्हती. तिला लघवी करण्यासाठी वारंवार उठावं लागत असे. सकाळी तिला डोकेदुखी जाणवत असे. जेव्हा तिने तिचं जेवण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मर्यादित केलं आणि झोपण्यापूर्वी थोडंसं कोमट दूध प्यायलं, तेव्हा तिला 15 दिवसांमध्ये गाढ झोप येऊ लागली. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण व्हिडिओचा मुख्य मुद्दा, शरीर दिवसा नाही तर रात्रीचं बरं होतं. झोप म्हणजे जेव्हा शरीर त्याचे तुटलेले भाग दुरुस्त करतं, जळजळ कमी करतं आणि आतून स्वच्छ करतं. पण जर तुमचं पोट त्यावेळी भरलेलं असेल तर शरीर दुरुस्त करणं थांबवतं आणि पचनावर लक्ष केंद्रित करतं. म्हणूनच औषधं घेतल्यानंतरही शरीर पूर्णपणे बरं होत नाही. आता झोप कशी येऊ नये हे देखील समजून घ्या. जेवल्यानंतर लगेच झोपू नका, मोबाईल फोनकडे पाहू नका आणि काळजी तर अजिबात करू नका. झोपण्यापूर्वी किमान 15 मिनिटे शांत बसा, दीर्घ श्वास घ्या, दिवसभराच्या घटना मागे ठेवा. एका 69 वर्षीय व्यक्तीने मला सांगितलं, मी माझं जेवण बदललं, तेल बदललं, मीठ बदललं, पण खरी समस्या तेव्हा उद्भवली जेव्हा मी लवकर जेवायला सुरुवात केली आणि लवकर झोपायला गेलो. या शेवटच्या भागाचं हे सत्य आहे. तुम्ही 4 गोष्टी सोडून देता: वारंवार जेवण, पांढरी साखर, चुकीचं तेल आणि जास्त मीठ. आणि ही 5वी गोष्ट त्यांना काम करण्याची संधी देते. जर झोप बरोबर नसेल तर काहीही बरोबर नाही. आता हा संपूर्ण व्हिडिओ एका वाक्यात सांगायचा झाला तर शरीराला नवीन औषधांची गरज नाही. त्याला योग्य वेळ, योग्य प्रमाणामध्ये आणि थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.